चलो 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 बुलावा आया है, दीपक दादा ने बुलाया है। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं। जवळपास 6 ते 7 किलो मासा झालेला आहे, पण अजून काय कोटा पूर्ण झालेला नाही, कारण की हे बघा सर्वांचे कोटे मोठे मोठे आहेत। क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है तू? ही कोकणातली मजा आहे ही। कोकणातली मजा हा, मासे मिळो ना मिळो, ते आजच्या ही पिढीला कोकणातली मजा आहे। अरे वाह, जबरदस्त। बोरी भर के मासा, बोरी भर के 1 टन पूरा। चल 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 गाड़ी स्टार्ट कर। भाऊला मला एकत्र टाकते या दोघांना एकत्र टाक। राकेला नेला आणि याला ह्याच्यात दे। बघा हे आता बांधून ठेवले त्याला। अरे बाप रे, हा 7-7, 8-8 फुटाची मगर आहे एक आतमध्ये ना। हा म्हणजे खरोखर आहे 8-9 फुटाची तर मगर। मित्रांनो, या पाठीमागे जे तुम्हाला धरण दिसतोय, जो काय डॅम दिसतोय, त्याच्यामध्ये मगरी आहेत। 8-9 फुटाच्या मगर आहे एक मोठ्या मोठ्या, आणि खरंच गाय आणि म्हशी खाल्लेल्या आहेत, शिकार है ना? खाल्ले, शिकार खाल्लेला। तर या पाण्यात जाणं म्हणजे बरेच धोका आहे। तर देवाला जर माझा निरोप आहे, तिथपर्यंत व्हिडिओ पोहोचला तर बरंच होईल, की देवा पाऊस पाड आणि जे का मासे वर चढतील, 1 टन मासा आम्ही पकडून नेऊ मुंबईला। 1 टन मासा आम्ही पकडून नेऊ मुंबईला। तू समझा? हाँ नहीं, तू समझा नहीं। वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। चला तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय धरणावरती, तर मासे पकडण्यासाठी। तर मासे भेटतील की नाही हा पुढचा विषय आहे, पण जाऊया इथून मधून। आमचा जो रघुवीर घाटचा जो रस्ता आहे, तिकडनं धरणाची जाण्यासाठी जो रस्ता आहे, तर आम्ही चाललोय दीपक दादाकडे। तर दीपक दादा सुद्धा येणार आहे, बाकीचे सर्व मंडळी, विजय काका, किशोर भाऊ आणि विकास भोसले हे सुद्धा पोहोचले धरणावरती। तर आपल्याला पोहोचायला उशीर झालाय, तर आपण जाऊ लवकर, तिथे लवकर पोहोचू। हा बघा मित्रांनो, छोटा धबधबा, इथं रांगच लागली आहे। हा गावचा वाघ मित्रांनो, तो रस्ता जातो वरती रघुवीर घाटामध्ये, आणि आपण तिकडनं राईट घेतलाय। तर हा जाणार आहे सरळ आपल्या पिंपळवाडी ना, शिरगाव खोपी शिरगाव पिंपळवाडी धरण ना। तर आपण त्या धरणावरती जाणार मित्रांनो। तर हा रस्ता आहे त्याचा, बघा कसं वाटतं मित्रांनो तुम्हाला, की मी हे प्रत्यक्षामध्ये हा जो अनुभव आहे तो मी घेतोय, आणि या निसर्गाचा आनंद मी घेतोय। पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा कसं वाटतं मित्रांनो, नक्कीच आपले मत जे काही असेल ते नक्कीच तुम्ही शेअर करा, मला कमेंट करा, सांगा मला, कारण की अशा निसर्गात जगायला आणि मरायला मला नक्कीच आवडेल। करा घ्या नक्कीच। तर तेव्हा आम्हाला म्हातारा घर, पण म्हाताराच्या 120 वर्ष जगाव, पण ते म्हातार पण आम्हाला कोकणातले। करा घ्या, खरी गोष्ट आहे। राकेश मोरे ड्रायव्हिंग करतायत, एकदम स्मार्ट दिसत आहेत राकेश मोरे। तर मौसम है गाने का, हा पित्र मोठा दगड आहे, मला वाटतं समोर अस्वल आहे की काय, आयला घाबरलो मी। कुछ भी तर मित्रांनो, घाबरायचं नसतं, असंच जगायचं असतं, आणि पावसाच्या दिवसामध्ये गाडी स्लो चालवायची असते मित्रांनो। आपली काळजी घ्या, कारण की सर्व काही तुम्ही परत घेऊ शकता, पण जे देवाने तुम्हाला जे आयुष्य दिलं आहे, जे जीवन दिलं आहे, ते तुम्ही घेऊ शकत नाही मित्रांनो, कोणत्याही किमतीत परत घेऊ शकत नाही। तेव्हा स्वतःची काळजी घ्या, आपल्या माणसांची काळजी घ्या, आणि मस्त जगा, खा प्या मस्त राहा। 2 टाईम मी पण जेवलोय मित्रांनो। मी काल तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आमच्या काकांचं वर्ष श्राद्ध होतं, म्हणजे आमचे चुलत काका आहेत त्यांचं, येशू काका। तर तिथे सुद्धा जेवलं, आणि राकेश मोरे यांच्या घरी राखण होती आज, तर आज राखणात पण जेवलो मित्रांनो। तर दीपकदा इथं आलाय। दीपकदा, आम्ही पुढे जायचा रस्ता विसरलोय, मी तुझ्या गाडीत बसतो, कारण की या गाडीचा ब्रेक अर्जंट लागतोय। अरे हे लोक कुठे घेऊन गेले? तर गाडी मी तो इथंच पार्क करायची आहे। दीपकदा सुद्धा इथं आलेला आहे, आम्हाला वाटलं गाडी अजून पुढे न्यायची, मग मी इथं थांबलोय। तर हा दीपक दादा आहे, तर दीपक दादा सुद्धा आलाय।
आता पोहतो मी धरणामध्ये आणि मासे पकडा ती पद्धत हाताने पकडा मिळतो हाताने म्हणजे असा हात टाकणारी मासा आहे ना हात टाकणारी मासा आहे ना हात टाकणारी मासा आहे. अरे कहना क्या चाहते हो? तर चला मित्रांनो असे मासे पकडायचे आपल्याला. तर काही गोष्टी मित्रांनो मनात घेऊ नका. मी नहीं जे बोललोय ना हात टाकणार मासा पकडणार असं काय नाही मी मस्करी केली. तर मासा पकडणार कसा ते मला वाटतं चढणीचे मासे काहीतरी आहेत मला असं वाटतं आणि जर आपल्याला भेटले मासे तर नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आणि मी गावाला आलोय कशाला तुम्हाला दाखवण्यासाठीच. ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ. मासे कसे पकडणार. तर मित्रांनो फायनली आपण इथं आलोय धरणाजवळ आणि हा बघा मित्रांनो हाच आहे तो शिरगाव खोपी शिरगाव पिंपळवाडी धरण. वाह क्या सीन है. मित्रांनो आपण आलोय ते हे बघा मासे हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ मासे बघ दाखव 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 हा बघ दाखव दाखव हा बघा मासा हा बघ नीट दाखव. अरे हे बघा हे बघा मासे हे बघा हे बघा मासे हे बघा हे बघा हा बघा मासा हा बघा मासा हा बघा. अरे वाह जिओ मेरे शेर राकेश मोरे जिओ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली बोनी झालेली आहे बघा मासा आणि छोटा मासा आहे पितलांडी आणि हे असे तर मासे तर वरती हे बघ हे बघ हे बघ हे बघा दीपक दादा ना अशीच मासे खातो. अशीच मासे पकडायची असतात तर मजा येते. हे काय ते भरपूर आहे ते वरती. अरे थांब तू वरती जाऊन नको एक वाटत त्यांच्यापेक्षा आपण जाऊ मासे पकडू. पण कुठे गेलं वरती नको जाऊ. अरे असे मासे भेटतात हे मी पहिल्यांदा बघतो यार. अरे येड्याच काय रात्री चाललास ना रात्रीचा. हा सुरमय अरे हे बघ पडली सुरमई नाही गावचे मासे ते. अरे सुरमई सारखीच दिसते ना. मस्त मासे पकडताय ते बघा हे बघ बाप पडले मळ्या होता तो. अरे हे बघा हे असे बघा, मळ्या पकडतात होता. मासे. ठीक आहे नाही लागले. अरे ह्याच्यात मासे भेटतायत अजब आहे रे. गवतावर असतात. अरे येडाच काय पागल होशील तू. रात्रीचा आहे ना रात्रीचा हा पाऊस कसा उडतो पाऊस हा तसे मासे उडतात. हा काय झाडू घेऊन येडा होशील येडा. मैं पागल हूँ. तर मित्रांनो या धरणामध्ये मगरी सुद्धा आहेत. या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तिथल्या स्थानिक लोकांना नक्कीच माहिती असेल. तर चला आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो बघा काय लोकेशन आहे आणि ह्या लोकेशन मी पहिल्यांदाच आलो आहे. हे बघा ते बघा हे विकास भोसले आणि ते आमचे काका हे दोघं पण शातीर आहेत. आज दोघं पण इथं आलेत म्हणजे आपलं 1 टन मासा तर भेटलाच पाहिजे. अरे वा जबरदस्त. मित्रांनो पावसाची कमी आहे काका. एक गोष्ट खरी आहे ना की ह्याच्यात मगरी आहे समुद्रात. अरे बापरे हा 7-7, 8-8 फुटाची मगर आहे एक आतमध्ये ना. म्हणजे खरोखर आहे 8-9 फुटाचे. तर मित्रांनो या पाठीमागे जे तुम्हाला धरण दिसतोय जो काय डॅम दिसतोय त्याच्यामध्ये मगरी आहेत. 8-9 फुटाच्या मगर आहे एक मोठ्या मोठ्या आणि खरंच गाय आणि म्हशी खाल्लेल्या आहेत. चिकार है ना? खाल्ल्या चिकार खाल्लेल्या. तर या पाण्यात जाणं म्हणजे बरेच धोका आहे. तर देवाला जर माझा निरोप आहे तिथपर्यंत व्हिडिओ पोहोचला तर बरंच होईल की देवा पाऊस पाड आणि जे का मासे वर चढतील 1 टन मासा आम्ही पकडून नेऊ मुंबईला. कारण की हिस्से कधी नाही पण 2-4 किलो देऊ तुला आम्ही. बघा 2-4 किलो तर मासे फिक्स आहेत. यांच्याकडनं 2-4 किलो ह्यांच्याकडनं 2-4 किलो त्यांच्याकडनं 2-4 किलो. चढली वरती बघ हलव तिला ती तर खाली मस्त आले. आता बघा आता पकडेल बघा मासा पकडेल बघ त्याच्याकडे व्हिडिओ कर. ए ती बघ घेऊन जा घेऊन.
फायनली मित्रांनो आपण एक म्हणतात ना एक मर्डर केस हातावर घेतलेली आहे. तर विकास भोसले यांच्यावर केस होणार आहे. हे बघा मित्रांनो मासे उतरत आहेत आणि हे बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा तर मासे पकडायची टेक्निक बघा मित्रांनो. हे बघा हे बघा नाच इबा 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 ही बघा ही दुसरी आली आहे. हा दुसरा मासा आलाय बघा. म्हणजे आपला 1 टन मासा आज फिक्स आहे. बायकोला व्हिडिओ कॉल करून सांगू आताच मसाला बनवून ठेव. बघा मसाला बनवून ठेव चहा आला मी आलोच. तर जबरदस्त मासे आहे बघा मित्रांनो. तर आपल्याला इथं ह्या व्हाळावर लक्ष ठेवलं पाहिजे. वरना मासा खाली सुटला त्यांच्या जाळ्यातनं मासा सुटला तर आपल्या जाळ्यातनं मासा सुटला नाही पाहिजे. आपला जाळा मजबूत पाहिजे. मित्रांनो झालं की 2-3 एकदम येतात. ए मगरी भारी आहे का. एक सेल्फी काढतो. तुमसे ना हो पाएगा. एवढा डोका असतो त्याचा आहे ना आहे ना. आणि म्हैस पाण्यावर इथे जर आली पियाला पाणी ते एकदा तंगडा वळला की गेला आतमध्ये ते. हो बरोबर आहे. ती डायरेक्ट फिरते मगर पाण्यामध्ये. तर मित्रांनो इथं धोकादायक आहे. तर तेव्हाच कोण असं पाण्याच्या जवळ जात नाही जे ते पाण्याच्या भारणार जे वरना पाणी येते किंवा पाणीवर चढतंय तर त्याच्यामध्येच हे लाकडं एवढी एवढी मोडून तोडून बिडून आतमध्ये गेली ती जमीनदोस्त झाली आहे ना. तर मित्रांनो बघा तुमच्या नजरेमध्ये बघून तुम्हाला समजत असेल किती मोठं धरण आहे ते. हे आमच्या गावापासून ते माझ्या बायकोच्या गावापर्यंत गेलेलं धरण आहे ना. 7 किलोमीटरचं धरण आहे मित्रांनो. 7 किलोमीटरपेक्षा मोठं धरण आहे हे. आणि अजून पाणी भरणार आहे. अजून बरंच पाणी भरेल. पाणी भरतं म्हणून पाणी सोडतात सुद्धा. पण अजून त्याचा टप्पा आला नाही भरलेला. 7 ऑगस्टला आपला डॅमचे डोअर बंद होतात. 7 ऑगस्टला ना. अरे गेली 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 अरे गेली कशी जाईल. ही इथे बसली बघ. तीच आहे दादा. ही बघ पाय खाली. ती कुठे गेली वाडी हो. आणि विकास तिला पकडणी वरती न जाय फिरो. हे बघ समोर पाय हळू. हे बघ हे बघ दिसली काय. हे बसली. तो बघा मित्रांनो आता त्या मागाची एक केस आणि ह्या 2 केस हे बघा दाखवले बाबा असे हातात धरून असे वरती चेहऱ्याजवळ. वंडरफुल एकदम सँडो मासा. अशा पद्धतीत हे एवढे मासे मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठे मोठे मासे भेटतात. हे तर काय नदून हे पाऊस नाही म्हणून हा असला मासा राहावा एवढा मोठा आहे ना याच्यामध्ये ना. तुझ्या धरणाच्या खाली सुटला तर टपकन पडला की जागेवर मेला. तुझ्या सासरवडीला जा हा आणि मासा केवढा मोठा असतो तो विचार आहे ना. बालडी 4-4 50-50 किलो मासे पकडतात शिरगाव मध्ये. हा मग तू ये ना जेव्हा हे होईल ना हा पहिला पाऊस पडेल हा तेव्हा ये. हा सासऱ्यांना विचार तुझ्या हा किती किलो मासे पडतात. कुजून जातात एवढे मासे पकडतात. बापरे. तर काका आमचे गावी बराच त्यांचा प्रवास आहे. इथं राहिलेले सुद्धा काका तर ते बरीच आपल्याला माहिती देत आहेत. तर गावाबद्दल तशीच काही माहिती आपण सुद्धा जमा करून ठेवूया. उन्हाळ्यात जर आला तर मगर इकडे बाहेर पडून बसेल तुला. 1 काय 4 काय 10 दिसतात आहे ना. मगरीची पिल्लं पण आपल्या नदीला पण तिकडे उतरतात आहे ना. आपली नदी छोटी नदी आहे त्या नदीला पण पिल्लं आता येतील ही आहे ना मगरीची. हा हे डेंजर प्रकार असतो. तर किती मित्रांनो गुरं लोकांची खाल्ल्यान किती काय झाले काय बरेच नुकसान होते मगरीमुळे. काय करणार त्याला. चला मित्रांनो अशी बऱ्याच मगरी आहेत या धरणामध्ये. तेव्हा कधी आलात तर थोडं जपून. तुम्ही तर इथं जाळं लावलेलं आहे आणि वरना मासे हलवत आहेत. हे बघा किशोर भाऊ आज 1 टन मासा भेटला पाहिजे. हा 1 टन मासा पाहिजेच. किशोर भाऊ जाळ्याजवळ उभे आहेत की जाळं लावले तिथे ज्याच्यामधून जे पाणी आत जाऊन पाणी बाहेर जाते. तिथं मासा त्याच्यामध्ये आला तर मासा आपल्या जाळ्यात थांबेल. बरोबर ना. हा बरोबर. तर बाकीची सर्व मंडळी वरती गेली आहेत त्या व्हाळावरती की जिथून जेणेकरून जेवढं काय सरकवता येईल पाणी हलवता येईल तर वरना मासे ते हाकलवे देतील. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. अरे वाह जबरदस्त. बोरी भर के मासा बोरी भर के 1 टन पूरा. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए. अरे काय टाक्या आण इकडे. मस्त मित्रांनो बघा. हा काका शिवी नको शिवी नको शिवी नको. व्हिडिओ चालू आहे. मगा तिथं मरतो आपण. कुठं चाललास बाबा जत्रेला चाललास.
मुझे अपने घर जाना है। नहीं पकडना अरे देखो ये है वो आदमी रात्री आला असेल ना, रात्री अरे हा रात्री येऊया. हा येऊया रात्री डन. बघा मित्रांनो, मासेच मासे बघा. हे कुठला मासा म्हणतात रे? ह्या माशाला बोलतात, अरे तंबाखू खातोय मी, अरे तंबाखू खातोय मी. ये फंस गया सीएम. हे कुठला मासा रे? पितलांड्या ह्याला पितलांड्या बोलतात. पितलांडी मासा आहे. तेव्हा तिथे एक जाळं लावले, एक जाळं तिथं लावलेलं आहे आणि पावसाने सुरुवात केलेली आहे. चलो 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 बुलावा आया है, दीपक दादा ने बुलाया है. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. चलो बुलावा आया है, दीपक दादा ने बुलाया है. चलो बुलावा आया है दीपक. अरे 1000 मासा आहे इथं, 1000 मासा. यस रिटर्न कसा जाईल मासा? रिटर्न नाही. बघा मासे बघा. फ्लॅशलाईट मारला ना त्याच्यामुळे मासा खाली हे कधी उतरतो. ये आदमी जो गाड़ी दे रहा है. कुछ भी मधुन चलो रे मधुन. चल नीचे चल. पोरगेला आणायचा ना तू. चल नीचे चल 5. बघा हे आता बांधून ठेवले त्याला. तात्या विंतू. तर मित्रांनो, भरपूर पावसाने नियोजन केलेलं आहे आणि या पावसाची आम्ही वाट बघत होतो. आता सर्वजण विश्रांती घेत आहेत आणि जवळपास मला वाटतं एक 6 किलो तरी मासा पकडलेला आहे. जवळपास 6 ते 7 किलो मासा झालेला आहे, पण अजून काय कोटा पूर्ण झालेला नाही, कारण की हे बघा सर्वांचे कोटे मोठे आहेत. अबे साले, तेव्हा पोटं मोठी आहेत, तेव्हा मासे बरेच लागणार आहेत. तर आता थोडी विश्रांती चालली आहे. सर्वजण टेकलेत. एकाने आपला कापूस सुकवतोय. विकास दा एक जण कापूस सुकवतोय आणि एखादा कापूस भिजलाय. चला मस्त पाऊस पडून द्या. पावसाने जर आपली म्हणतात ना उपस्थिती दाखवली ना, तर मासे आपल्याला चांगले अजून भेटतील ना. बरोबर ना? म्हणजे जर वाहतं पाणी जर धरणाला लागलं, धरणाच्या पाण्याला, तर खालना मासा जवळ पाण्यालाच मासा पाणी लागलं ना. बरोबर तसंच ना. तर अशाच पद्धतीत काहीतरी वाटतं, काहीतरी खेळ आहे. तर हे जुने खिलाडी आहेत. आपल्याला काय मासा खात नाही ना, आपल्याला काय जमत नाही, पण आपण एक मज्जा म्हणून आलेलो आहे. माशांचं ऑक्सिजन अजून चालू आहे. ऑक्सिजन लेवल फुल हाय आहे. मला वाटतं ज्यांचं ऑक्सिजन कमी असेल तर त्यांनी हे मासे खावे, जेणेकरून त्याचा ऑक्सिजनची लेवल वाढेल. काय दीपक दादा? दीपक दादा हेच मासे खातात गावाला राहून, तर त्यांचे ऑक्सिजन लेवल एकदम हाय आहे. आणि मला दम लागतोय, पण त्यांना दम लागत नाही. किशोरभाऊ काय बाबा, हा मासे पकडून दमलोय. दमले. 7 किलो मासे मारलेत, अजून 10-15 किलो तरी मारायचे. एक टन झाला पाहिजे मला तर वाटतं. 20 किलो तर नक्कीच. काय मिस्टर राकेश मध्ये? त्याला तू आंघोळी करून आला असत ना सकाळी, तर पाऊस लवकर पडला. अबे साले, बघितलं काका? हा माझ्यावरती आरोप आहे. नाही हा नालायक साला नसता आला तर अजून मासे भेटले असते. राख्या नसता आला ना तर अजून मासे येतात, ती पनवती असतात. त्याच्यामुळे हे सर्व कारभार विस्कटतो. इथे तंबाखू ठेवायला लागतो देवाला राखण्याचा, तेव्हा मासा मिळतो आहे ना. फुकट नाही होत त्याला. जिथले जे राखणे वगैरे आहेत त्यांचा मान पण राखायला लागतो. हा बघा, तंबाखू खाते पण राखणी ठेवला नाही बघा. तेव्हा पाऊस पडून दे रे, मासे भेटून दे. माशांचा जाळा आहे. आताच धरणात टाकून बाहेर पडलोय. जवळजवळ 7 किलो मासे मारले. आता उद्या आज रात्री येऊ, रात्री 10-12 किलो मारू. रात्री 12 वाजता येऊ. रात्री 12 वाजता यायला लागेल. दिवसाचा मासा मिळत नाही, पण रात्री 12च्या ही नंतर कोकणातली मजा आहे. ही कोकणातली मजा. हा, मासे मिळो ना मिळो, ते आजच्या ही पिढीला कोकणातली मजा आहे. राप भेटला पाहिजे. आता कॅमेरा ऑन आहे. एक तरी मासा पकड.
सुन कोण रे इथेच दबली आता. हे बघ काय खेळा, हे बघ किती खेळा. एकदा पुन्हा दे विकास दा. आजी जाईला उडायच्या का रे. चला तर मंडळी, अशा पद्धतीने जो मासेमारीचा जो काय प्लॅनिंग होता तो चांगल्या रीती पार पडलेला आहे आणि मासे जवळपास 7-8 किलो भेटलेले आहेत है ना भाऊ. 7-8 किलो मासे मारलेत. 7-8 किलो मासे भेटलेले आहेत आणि 300 रुपये किलोच्या माशांनी 7 × 21 म्हणजे 2100 रुपयाचा आजचा बिझनेस झालेला आहे आणि पाव किलोचा खेकडा भेटला मित्रांनो. तर चला आता मी वाट पकडले घरी जायला निघालोय आणि तुम्हाला आजूबाजूचं दृश्य दाखवतो जरा. हे बघा तो तिकडे एक धबधबा आहे. आपण सुद्धा काही धबधब्यामध्ये फोटो काढलेले आहेत. हे बघा अजूनही प्रयत्न चालू आहे आमचा. कोण थकायचं नावच घेत नाहीये. तर परत मासे पकडायची तयारी चाललेली आहे. हे बघा काका पण ऐकत नाही आहेत, दीपक दादा पण ऐकत नाहीत आणि भाऊ पण वरती गेले. आता परत ते पाणी झोडत खालती येतील तर जेवढे मासे खालती भेटतील ते परत दाईमध्ये आपल्याला भेटतील. तर चला खूप बरं वाटलं गावी आल्यानंतरला आणि मासे तुम्हाला दाखवतो किती पकडले ते काय पकडले घरी गेल्यावर. आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल करा. खूप सारा लाईक आणि शेअर पण करा हा.